नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षा विषयक 1000 प्रश्न या सिरीज मधील आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न. जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन 1 7 एप्रिल, ऑप्शन 2 11 जून, ऑप्शन 3 22 मार्च की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 7 एप्रिल. प्रश्न क्रमांक 2. वीरभूमी हे समाधीस्थळ कोणाचे आहे? ऑप्शन 1 राजीव गांधी, ऑप्शन 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 3 राजा राममोहन राय की ऑप्शन 4 पंडित जवाहरलाल नेहरू यांचे. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राजीव गांधी यांचे. प्रश्न क्रमांक 3. राजर्षी शाहू महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन 1 यशवंतराव जयसिंगराव घाटगे, ऑप्शन 2 यशवंतराव जयसिंगराव दळवी, ऑप्शन 3 यशवंतराव जयसिंगराव शिंगरे की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 यशवंतराव जयसिंगराव घाटगे. प्रश्न क्रमांक 4. सार्वजनिक काका हे कोणाचे टोपणनाव आहे? ऑप्शन 1 केशवसूत, ऑप्शन 2 पु ल देशपांडे, ऑप्शन 3 शिवाजी सावंत की ऑप्शन 4 गणेश वासुदेव जोशी यांचे. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 गणेश वासुदेव जोशी यांचे. प्रश्न क्रमांक 5. संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव काय होते? ऑप्शन 1 ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी, ऑप्शन 2 ज्ञानेश्वर विठ्ठलपंत देशपांडे, ऑप्शन 3 ज्ञानेश्वर विठ्ठलपंत जोशी की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. प्रश्न क्रमांक 6. मृत्युंजय कादंबरी कोणाची आहे? ऑप्शन 1 दादासाहेब फाळके, ऑप्शन 2 केशवसूत, ऑप्शन 3 पु ल देशपांडे, ऑप्शन 4 शिवाजी सावंत यांची. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 शिवाजी सावंत यांची. प्रश्न क्रमांक 7. खोगीर भरती पुस्तक कोणाचे आहे? ऑप्शन 1 ह ना आपटे, ऑप्शन 2 दादासाहेब फाळके, ऑप्शन 3 केशवसूत की ऑप्शन 4 पु ल देशपांडे यांचे. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 पु ल देशपांडे यांचे. प्रश्न क्रमांक 8. जागतिक कामगार दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन 1 1 मे, ऑप्शन 2 1 मार्च, ऑप्शन 3 3 जून की ऑप्शन 4
5 मे. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मे. हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत. ऑप्शन 1 21 मार्च, ऑप्शन 2 21 जून, ऑप्शन 3 21 मे किंवा ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 21 मार्च. प्रश्न क्रमांक 10. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोण? ऑप्शन 1 ह.ना. आपटे, ऑप्शन 2 दादासाहेब फाळके, ऑप्शन 3 केशवसूत की ऑप्शन 4 बाळशास्त्री जांभेकर. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांना वृत्तपत्रसृष्टीचे जनक असे संबोधतात. प्रश्न क्रमांक 11. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत? ऑप्शन 1 ह.ना. आपटे, ऑप्शन 2 दादासाहेब फाळके, ऑप्शन 3 केशवसूत, ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 दादासाहेब फाळके. मागील व्हिडिओमध्ये स्वाध्याय प्रश्न दिलेला होता मित्रांनो. तर प्रश्न असा होता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक कोण? आणि ऑप्शन्स होते. ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 2 राजा राममोहन रॉय, ऑप्शन 3 ए.ओ. ह्यूम, ऑप्शन 4 लॉर्ड रिपन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 ए.ओ. ह्यूम. जाता जाता नेहमीप्रमाणे तुमच्या अभ्यासासाठी एक प्रश्न देऊन जात आहे मित्रांनो, ज्याचे उत्तर आपणास पुढील व्हिडिओमध्ये मिळेल. आणि हो, जर याचे उत्तर आपणास माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर प्रश्न आहे, भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण? ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 2 राजा राममोहन रॉय, ऑप्शन 3 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 4 सॅम पित्रोदा. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more videos. अशाच प्रकारच्या जनरल नॉलेज विषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आजच्या व्हिडिओतील कोणता प्रश्न आपणास सर्वाधिक आवडला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज तुम्ही काही नवीन शिकलात असं तुम्हाला जर वाटलं असेल तर नक्की आमचे चॅनल तुमच्या मित्रांना रेफर करा. हॅपी लर्निंग.